तर मॅच ऑन होताना पाहायला मिळेल. एका बाजूला पाहायला मिळते दोन्ही पालघर विभागातील पूर्व विभागातील एकाच विभागातील संघ पाहायला मिळतात. वायबीसीसी वेऊर विरुद्ध नवोली. तर फलंदाजीचा विचार केला तर तुषार आणि हर्षी अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. गोलंदाजीचा विचार केला तर वायबीसीसी संघाकडून सातत्याने ओपनिंग गोलंदाजी मिस्टर करण ठाकूर पाहायला मिळतो. सुंदरसा चेंडू पाहायला मिळाला. चेंडूला फुल करत तत्पर्यंत मात्र निर्धावाचा चेंडू चेंडू पाहायला मिळाला. तर मात्र पहिला चेंडू निर्धाव. दुसरा सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतो. एका बाजूला वायबीसीसी वेऊर तर दुसऱ्या बाजूला नवली असे दोन मातबर संघ पाहायला मिळतात. पुन्हा एकदा दुसरा चेंडू ऑन मिस्टर करण ठाकूर ते मात्र वाईट एक अतिरिक्त धावा पाहायला मिळाले. अतिरिक्त धावा एक धाव तर फेअर डिलिव्हरी पाहायला मिळते. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार एक धावा. सुंदरची गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते. मिस्टर करण ठाकूर पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्गवर. पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन ऑन असेल मिस्टर करण ठाकूर. टॅप करण्याचा प्रयत्न आणि चेंडूला सरळ भिरकावून दिला आहे. 4 धावेसाठी चेंडू जाईल. 4 धावेसाठी या 4 धावांना धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते. 5 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर करण ठाकूरच्या मात्र तिसऱ्या चेंडूवर आक्रमण फटका पाहायला मिळाला. चौकारासाठी टॅपच्या स्वरूपात धावसंख्या धावफलकावर 5 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिले षटक ऑन असेल मिस्टर करण ठाकूर पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा सज्ज असेल. चौथा चेंडू घेऊन फलंदाजीचा विचार केला तर 3 चेंडू हाताळले जातात. तुषार मोरे ऑन स्ट्राईक असेल. पुन्हा एकदा 5 धावा धावफलकावर. पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल डिक्लेअर रिझल्टला 1 धावेसाठी. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 6 धावा. 4 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकातील येणारा चेंडू असेल 2. तर दुसरा सेमीफायनलचा सामना पाहायला होतोय. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 6 धावा. गोलंदाजी मार्कवर मिस्टर करण ठाकूर. सुंदरचा फटका धीरज पाटील असेल. चेंडूवर एक धावची संधी असेल आणि तुषार लढे मात्र इथे कुलडीवर चुकी करताना पाहायला मिळते. 1 धाव मात्र इथे यशस्वीरित्या पूर्ण आहे. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर 7 धावा. 5 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला. येणारा चेंडू असेल शेवटचा. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. शेवटचा चेंडू घेऊन मिस्टर करण ठाकूर. धावसंख्या धावफलकावर 7 धावा पाहायला मिळतात. शेवटचा चेंडू असेल मिस्टर करण ठाकूर ऑन गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या धावफलकावर 7 धावा. त्यानंतर पुन्हा टॅप करायचा प्रयत्न होता. प्रेम असेल चेंडूवर. खराब अशी फेकी पाहायला मिळाली. बॅकअप मात्र तसे सुभाष पाहायला मिळाला. चेंडूवर 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण. 1 धावाने धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 8 धावा. आता मात्र दुसरा चेंडू घेऊन दुसरा षटक घेऊन इंट्रोड्यूस केलं जाईल पाहायला मिळेल वायबीसीसी संघाकडून. त्यानंतर पाहायला गेलं तर पहिले षटक संपत करण ठाकूर होते पहिल्या षटकावर आणि धावसंख्या धावफलकार 8 धावा 9 लॉस पाहायला मिळते. मैदानात जोडी पाहायला गेलं तर ओपनिंग पेअरमधील दोन्ही खेळाडू अजून मैदानात. एका बाजूला हर्षू तर एका बाजूला तुषार. तुषारचा विचार केला तर तुषारचा फोन टॅपच्या स्वरूपात 1 चौकार पाहायला मिळाला आहे. त्यानंतर मिस्टर प्रेम मोरे पाहायला मिळते. दुसरे षटक घेऊन इंट्रोड्यूस केलं जाते वायबीसीसी संघाकडून. फलंदाजीचा विचार केला तर स्ट्राईक एंडला ऑन असेल मिस्टर तुषार मोरे. तर नॉन स्ट्राईकला पाहायला गेलं तर पाहायला मिळते मिस्टर हर्षू. दुसरा षटक ऑन असेल. पहिला चेंडू सुंदरचा क्षेत्ररक्षण पाहायला मिळतील मिस्टर संजय राऊत चेंडूवर असतील. सुंदरचा फटका पाहायला मिळाला होता तुषारांच्या फळीतून. तसंच चांगले क्षेत्ररक्षण संजय राऊत यांच्याकडून. 3 धावा मात्र कुठेतरी वाचवल्या जातात. धावसंख्या 1 पुढे सरकते. धावसंख्या धावफलकावर 9 धावा लागल्या जातात. तर पुन्हा एकदा 12 धावा. 4 चेंडूचा विचार केला. 4 चेंडू फुकून झाल्यात. 4 चेंडूवर 4 सिंगल धावा पाहायला मिळाल्या. पुन्हा एकदा प्रेम मोरे 5वा चेंडू घेऊन ऑन गोलंदाजी मार्कवर सज्ज. सुंदरचा फटका आणि मात्र प्रेम कुठेतरी चुकी करतोय. चेंडू सरळ जाईल बेट करून क्षेत्ररक्षकाला 4 धावेसाठी. या 4 धावांची धावसंख्येचा विचार केला धावफलकावर 16 धावा. येणारा चेंडू असेल शेवटचा. धीरज पाटील मात्र बॅकअपला येताना पाहायला मिळाला ते परंतु
चेंडू चाल सरळ 4 धावांसाठी धावसंख्या धावफलकावर 16 धावा. शेवटचा चेंडू असेल दुसऱ्या षटकातील. मात्र 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 16 धावा पाहायला मिळत आहेत. येणारा शेवटचा चेंडू असेल ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर प्रेम मोरे पुन्हा सज्ज असेल. फलंदाजीचा विचार केला तुषार मोरे दोन चौकार पाहायला मिळाले. त्यानंतर संजय चेंडूवर असेल धोतीची संधी तर तो एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 16 दोन षटकाच्या समाप्तीनंतर 9 पाहायला मिळतो नवली संघ. आता मात्र तिसरे षटक घेऊन इंट्रोड्यूस केलं जाईल. वायबीसीचा वेळ संघाकडून पाहायला मिळेलच. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते 16 धावा. आता मात्र तिसरे षटक घेऊन इंट्रोड्यूस केले जाईल. मिस्टर दर्पण मोरे पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर. दर्पणचा विचार केला तर सुंदरशी गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते. मागील सामन्यांमध्ये सुंदरसा चेंडू पाहायला मिळाले. ते मात्र धावतीची संधी असेल आणि तुषार मोरेला मात्र जावं लागेल धावतीच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. सुंदर असा पाहायला मिळाला चेंडू दर्पण मोरे यांच्याकडून आणि धावतीच्या स्वरूपात मात्र तुषार मोरेला जावं लागेल बॅक टू द पवेलियन. तर मात्र विचार केला तर ऑन फलंदाजीसाठी मैदानात जाताना मिस्टर यश पाहायला मिळतोय. तिसरे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर दर्पण पाहायला मिळाले. पहिल्या चेंडूवर मात्र धावतीच्या स्वरूपात गडी बाद तुषार मोरेच्या स्वरूपात पाहायला मिळते. पहिला झटका नवली संघाला. तर मात्र धावसंख्या धावफलकावर 16. तिसरे षटक ऑन असेल दर्पण मोरे दुसरा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज असेल. त्या बाजूला पाहायला मिळाला हर्षल आणि यशस्वी जोडी मैदान. सुंदरसा चेंडू पाहायला मिळाला हर्षलाच्या सरळ पंचाने दिलेले निर्णय अंतिम राहील. लेग बायच्या स्वरूपात मात्र एक धाव पाहायला मिळते. या एक धावाने धावसंख्या धावफलकावर 17 धावा. दोन चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला आहे. काय सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते मिस्टर दर्पण मोरे. तिसऱ्या षटकासाठी इंट्रोड्यूस केलं होतं. सुंदर गोलंदाजी दोन चेंडू फेकून झाला. धावसंख्या धावफलकावर 17 धावा. पुन्हा धावची संधी असेल. सुभाष मात्र चेंडूला फेकेल तत्पर्यंत एक धाव पूर्ण. हे एक धावाने धावसंख्या धावफलकावर 18 धावा. तीन चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. सुंदर गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळतोय मिस्टर दर्पण मोरे. कालच्या 17 पासून आजही मात्र शेवटचा सामना पाहायला मिळाला. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली दर्पणकडून. पुन्हा एकदा दर्पण मोरे सज्ज असेल ऑन गोलंदाजी मार्कवर चौथा चेंडू. मात्र संजय बाबू चेंडूवर येतील तत्पर्यंत निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सुंदर असे क्षेत्ररक्षण संजय राऊत करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 18 वर स्थिरवलेले 4 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. तिसरा षटक ऑन असेल. अजून सुद्धा तिसऱ्या षटकातील 2 चेंडू येणे बाकी असतील. धावसंख्या धावफलकावर 18. एक गडीच्या मोबदल्यात पुन्हा एकदा ऑन स्ट्राईकला मिस्टर हर्षी पाहायला मिळतोय. तर मात्र संतोष यांना झेल स्वरूपात मात्र जावं लागेल. हर्षी यांना बॅक टू द पवेलियन. सुंदरसा झेल पाहायला मिळाला संतोष यांनाकडून. चला तर 5व्या चेंडूवर मात्र गडी बाद होतं झेलच्या स्वरूपात हर्षी यश लिजे. धन्यवाद लिजे. त्यामध्ये 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते मिस्टर दर्पण मोरे. विचार केला तर 2 धावा खर्च केले जातात. 5 चेंडू होत आहेत आणि 2 गडी मात्र बाद करण्यात यश आता मात्र पुन्हा पाहायला मिळतोय. सुंदरसा चेंडू पाहायला मिळाला. एका हलक्याने एक धाव पूर्ण. या एक धाव धावसंख्या धावफलकावर 19 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 19. 2 गडीच्या मोबदल्यात आता मात्र चौथे षटक घेऊन इंट्रोड्यूस केले जाईल वायबीसीच्या वेळ संघाकडून. You are next with DJ Uncle.
त्यानंतर चौथं षटक स्वतः कर्णधार मात्र पाहायला मिळतो मिस्टर करण ठाकूर गोलंदाजी मार्कवर धावसंख्या धावफलकार पाहायला गेले तर 19 धावा. आता मात्र फलंदाजीचा विचार केला मिस्टर तोणे तर एका बाजूला यशस्वी जोडी मैदानात पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर चौथा षटक घेऊन पहिला चेंडू सज्ज. तर मात्र सुंदरसा चेंडू पाहायला मिळाला. धावचीची संधी असेल तर चेंडू सरळ फलंदाजाला बीट करून जाईल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव असा चेंडू. चौथा षटकातील पहिल्या चेंडूची मात्र निर्धाव सांगता केली जाते. धावसंख्या धावफलकार 19 धावा. 19 धावा धावफलकार पाहायला मिळतात. सुंदरशी गोलंदाजी मिस्टर करण ठाकूर ऑन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. चौथा षटक घेऊन दुसरा चेंडू. धावसंख्या धावफलकार 19 तनय आणि यशस्वी जोडी मैदानात पूर्ण पाहायला मिळते. सामना मॅच ऑन होताना पाहायला मिळेल. इथे मात्र तुषार चेंडूला फील्ड करेल तत्पर्यंत एक धाव. चला तर त्यांचा इथे नो स्कोर दर्शवतात म्हणजे त्या निर्धावाचा चेंडू असेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकार 19 वर स्थिरावलेली पाहायला मिळते. चौथा षटक ऑन असेल. दोन चेंडू फेकून झाला तर मिस्टर करण ठाकूर ऑन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. नो स्कोर पाहायला मिळाला. दोन चेंडू दोन बॅक टू बॅक निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. पुन्हा एकदा चौथा षटक घेऊन ऑन गोलंदाजी मार्कवर तिसरा चेंडू घेऊन पुन्हा सज्ज असेल मिस्टर करण. धावसंख्या धावफलकार 19 पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज असेल फलंदाजीसाठी तनय. ते मात्र धावचीची संधी असेल. तनय मात्र कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळते. बॅक टू बॅक मात्र 3 निर्धाव चेंडू पाहायला मिळाले. धावसंख्या कुठेतरी स्थिरवलेली पाहायला मिळते 19 धावांवर. पुन्हा एकदा ऑन गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. मिस्टर करण ठाकूर पाहायला मिळेल. चौथा चेंडू घेऊन मिस्टर करण पाहायला मिळते. इथे मात्र हलक्या हाताने एक धाव घेण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण. एका धावाने धावसंख्या थोडीशी पुढे सरकली जाते 20 धावांवर. इथे मात्र चौथ्या षटकातील 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकार 20 धावा दोन गडीच्या मोबदल्यात. तनय आणि यशस्वी जोडी मात्र मैदानात पाहायला मिळते. पुन्हा एकदा पाचवा चेंडू घेऊन ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर करण ठाकूर पाहायला मिळते. फलंदाजीचा विचार केला जाता स्ट्राईक एंडला मिस्टर यश पाहायला मिळेल. पाचवा चेंडू. ते मात्र पूर्ण टॅप करण्याचा प्रयत्न होता. प्रेम मात्र चेंडूला फील्ड करतात. एक धावाने धावसंख्या धावफलकावर 21 धावा. 5 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला. शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या धावफलकावर 21 धावा. कोणतरी बॅकफुटा थोडंसं पाहायला मिळते नवले संघ. शेवटचा चेंडू घेऊन ऑन असेल गोलंदाजी मार्कवर मिस्टर करण ठाकूर. तनय पाहायला मिळते फलंदाजी मार्कवर पुन्हा. ते मात्र एक त्यांचं होत आहेत वाईटच्या स्वरूपात एक अतिरिक्त धाव. अतिरिक्त धावाने धावसंख्या धावफलकार 22 धावा. ते मात्र 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. येणारा शेवटचा चेंडू असेल चौथ्या षटकातील. धावसंख्या मात्र धावफलकार 22 धावा दोन गडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा फलंदाजीचा विचार केला तर ऑन स्ट्राईकला पाहायला मिळतो मिस्टर तनय. शेवटचा चेंडू घेऊन मिस्टर करण असेल गोलंदाजी मार्कवर. ते मात्र चेंडूला फील्ड करेल तत्पर्यंत एक धाव पूर्ण. या एक धावाने धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते ते 23 धावा. विचार केला तर 6 चेंडू होता आणि 4 धावा मात्र कुठेतरी खर्च करताना पाहायला मिळालं. 4 षटकांचा इथे खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकार 23 धावा दोन गडीच्या मोबदल्यात. आता मात्र शेवटचं षटक खेळ वायबीसी संघाकडून पाहायला मिळालं मिस्टर संतोष अण्णा पालघर एक्सप्रेस. तर शेवटचं षटक घेऊन इंट्रोड्यूस केलं जात आहे वायबीसी संघाकडून मिस्टर संतोष अण्णा एक फास्टर पालघर एक्सप्रेस पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर सज्ज असेल. धावसंख्या धावफलकावर 23 धावा पाहायला मिळते. तनय असेल ऑन फलंदाजी मार्कवर स्ट्राईक एंडला. तर दर्पणमध्ये कुठे चुकी करणार नाही. झेलच्या स्वरूपात मात्र तनयला जावं लागेल. बॅक टू द डगआउट. आता मात्र पाहायला मिळते मैदानात जाताना घरात आणि यशस्वी जोडी पाहायला मिळेल. 3 गडीच्या मोबदल्यात धावसंख्या धावफलकावर 23 धावा. शेवटचा आणि 5वा षटक ऑन असेल मिस्टर फ्रेस्टर पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवर पहिल्या चेंडू फेकून झाले. पहिल्या चेंडूवर मात्र झेलच्या स्वरूपात गडी पाहत होताना पाहायला मिळते. तो नाही. आता मात्र मैदानात नंदन जाताना पाहायला मिळालाय आणि नंदन यशस्वी जोडी मैदानात असेल. धावसंख्या धावफलकार 23 3 गडीच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर ऑन असेल. दुसरा चेंडू घेऊन मिस्टर संतोष पाहायला मिळते. सामना पुन्हा एकदा ऑन होताना पाहायला मिळेल. मिस्टर नंदन घरात ऑन स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. दुसरा चेंडू तेच तर्रार दिल्लेरी आणि इथे मात्र
वेस्टगेटच्या चेंडूला फील्ड करीत तत्परत एक धाव आणि धावसंख्या धावफलकावर 24 धावा. दोन चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 24 धावा. आता मात्र यश पाहायला मिळते आणि फलंदाजी मार्ग स्ट्राईक एंडला. मात्र संजय इथे कुठलीही चुकी करणार नाही. जावं लागेल यशला सुद्धा झेलच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट. आता मात्र मैदानात जाताना पाहायला धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावफलकावर 24 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र येणारे शेवटचे चेंडू असतील 3. कबड्डीला विचार केला तर संतोष अण्णा पहिल्या चेंडूवर गडी बाद, तदनंतर मात्र एक धाव, तदनंतर पुन्हा एकदा गडी बाद होताना पाहायला मिळते. 3 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 24 धावा. 4 गडीच्या मोबदल्यात आता मात्र नंदन आणि नयन अशी जोडी मैदानात पाहायला मिळेल. त्या बाजूला असेल स्ट्राईक ऑनला नयन पाहायला मिळते. चला तर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळते. संतोष अण्णा फास्टर पाहायला मिळते. चौथा चेंडू घेऊन ऑन असेल गोलंदाजी मार्कवर. धावसंख्या धावफलकावर 24 आणि पुन्हा इथे मात्र बॉक्सच्या स्वरूपात जावं लागेल नयनला सुद्धा बॅक टू द डगआउट. धावसंख्या धावफलकावर 24 वर स्थिरावलेली पाहायला मिळते. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. बॅक टू बॅक 2 गडी बाद होताना पाहायला मिळत आहेत. आता मात्र मैदानात अनिकेत जाताना पाहायला मिळते. अनिकेत आणि नंदन अशी जोडी मैदानात येणारे शेवटचे चेंडू असतील 2. खेळ समाप्त झालाय. 24 वर फिरवलेली यासाठीचे 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. फर्स्ट ऑन असेल पुन्हा 5वा चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर मिस्टर अनिकेत फलंदाजीसाठी पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर 24 धावा. इथे मात्र सुंदर असे क्षेत्ररक्षण पाहायला मिळेल मिस्टर प्रेम होता. इथे मात्र धावतीची संधी असेल आणि अनिकेतला जावं लागेल का धावतीच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. तर पंचाचा सॉफ्ट सिग्नल नॉट आउट पाहायला मिळाला. वायबीसी संघाकडून मात्र रेल्वे घेतला जातोय. धावसंख्या धावफलकार पाहायला गेले 24 धावा. इथे मात्र पंच निर्णय कळवतील तिसरे तत्पर्यंत पंचाचा निर्णय कळवतील. मोठा पूर्ण होते 2 धावा पूर्ण होतात. धावसंख्या धावफलकार 26 धावा. येणारा चेंडू असेल शेवटचा. विचार करा पहिले चेंडू व विकेट, त्यानंतर मात्र 1 धाव, त्यानंतर बॅक टू बॅक 2 गडी बाद आणि मात्र इथे 2 धावा पाहायला जाते. 26 धावा धावफलकार लागताना पाहायला मिळतात. येणारा चेंडू असेल शेवटचा आणि गोलंदाजी मार्कवर मिस्टर संतोष पाहायला मिळते. पुन्हा एकदा फलंदाजीचा विचार केला तर मिस्टर अनिकेत पाहायला मिळते. स्ट्राईक एंडला शेवटचा चेंडू असेल. धावसंख्या धावफलकार 26. मात्र यष्टीवरच्या कुठलीही चुकी करणार नाही. चेंडू सरळ जाईल. फलंदाजाला बीट करून निर्धाव चेंडूची सांगता होते आणि 5व्या षटकात मात्र संपतोय आणि धावसंख्या धावफलकार 26. विजयासाठी मात्र 27 धावा बनवायचे असतील. येणारे चेंडू असतील 30 धावा बनवायचे असतील 27. यस डीजे नहीं मानियो
ऑन होताना पाहायला मिळेल. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना पाहायला मिळतोय. 30 चेंडू आणि विजयासाठी धावा मारायचे असतील ते 27. समोर मैदानात जोडी जाताना पाहायला मिळते. सलामीवीर वाबीच्या संघाकडून एका बाजूला तुषार लढे तर एका बाजूला पाहायला मिळते मिस्टर करण ठाकूर अशी जोडी मैदानात. आणि गोलंदाजीचा विचार केला तर नवरी संघाकडून ओपनिंग गोलंदाजी नंतर पाहायला मिळते मिस्टर चिराई असेल ऑन गोलंदाजी मार्कवर. येणारे चेंडू असतील 30. विजयासाठी धावा मारायचे असतील त्या 27. तर फलंदाजीचा विचार केला तर स्ट्राईक एंडला मिस्टर करण ठाकूर पाहायला मिळेल. तर एका बाजूला पाहायला मिळते तुषार लढे छोटा पॅक बडा धमाका. चेंडू ऑन पहिल्याच गोल मात्र पहिल्या चेंडूवर टॅपचा फटका सरळ भिरकावून दिलाय 4 धाव्यांसाठी. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार. 4 धावांनी मात्र संघाचे श्रीगणेश केले जात आहे. पहिल्या चेंडूवर मात्र आक्रमण फटका. पुन्हा एकदा टॅपचा फटका पाहायला मिळाला होता परंतु चेंडूला फील्ड करत तोपर्यंत 1 धाव. या 1 धाव आणि धावसंख्या धावफलकार 5 धावा. 2 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. चिराईच्या पहिल्या चेंडूवर मात्र हल्ला बॉल केला जात होता. पहिल्या चेंडूवर चौकार त्यानंतर 1 धाव धावसंख्या धावफलकार 5 धावा. 2 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. तर पुन्हा एकदा ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर चिराई. तिसरा चेंडू घेऊन पाहायला मिळेल. तर तुषार लढे पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर. मात्र तुषार चुकी करेल आणि तुषारला मात्र जावं लागेल झेलच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. आता मात्र 3 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. धावसंख्या धावफलकार पाहायला गेले तर 5 धावा. पहिल्या चेंडूवर चौकार सिंगल त्यानंतर मात्र तुषारला जावं लागेल झेलच्या स्वरूपात बॅक टू द पवेलियन. आता मात्र मैदानात जाताना पाहायला मिळते प्रेम मोरे. प्रेम आणि करुणाची जोडी मैदानात पाहायला मिळेल. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या धावफलकार 5 धावा. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा चौथा चेंडू ऑन असेल. ऑन गोलंदाजी मार्कवर मिस्टर चिराई पाहायला मिळेलच. फलंदाजीचा विचार केला तर स्ट्राईक एंडला मिस्टर तर 5 धाव मात्र धावफलकार लागले जातात. पुन्हा एकदा चिराई पाहायला मिळत होता. चेंडू पण ऑन स्ट्राईकला असेल. पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न आणि चेंडूला फील्ड करत तिथपर्यंत धावाचा चेंडू. 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकार 5 धावा. पहिल्या चौकारानंतर कमबॅक करताना पाहायला मिळते मिस्टर चिराई. 5वा चेंडू घेऊन तर मात्र पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जाईल डिक्लेरेशनसाठी. तिथपर्यंत चेंडूला फील्ड करेल 1 धाव. 1 धाव आणि धावसंख्या धावफलकार 6 धावा. 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार 6 पाहायला मिळतात. तर चिराई पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर शेवटचा चेंडू घेऊन मात्र पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न होता. अनेक चेंडूला फील्ड करत तिथपर्यंत चेंडू जाईल 1 धावेसाठी. धावसंख्या धावफलकार 7 धावा. दुसऱ्या षटकावर इंटरेस्ट केला जातो मिस्टर हर्षू गोलंदाजी मार्कवर. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 7 धावा लागले जातात. येणारे चेंडू असतील 24. विजयासाठी धावा बनवायचे असतील तर 20. करण आणि प्रेमाची जोडी मैदानात पाहायला मिळते. चला तर गोलंदाजी मार्कवर हर्षू पाहायला मिळेल. त्यानंतर प्रेम कुठली चुकी करणार नाही. 1 धाव हुडकत पूर्ण 1 धाव आणि धावसंख्या धावफलकावर 8 धावा. पहिला चेंडू इथे फेकून झालाय. दुसऱ्या षटक ऑन असेल हर्षी पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर. फलंदाजीचा विचार केला तर पुन्हा आता स्ट्राईक एंडला मिस्टर करण ठाकूर पाहायला मिळेल. पहिल्याच पद्धतीचा चेंडू या चेंडूला सुद्धा भिरकावून दिलाय. 1 बाउन्स टॅपच्या स्वरूपात 4 धावासाठी. या 4 धावा धावसंख्या धावफलकावर 12 धावा. पहिल्या चेंडूवर सिंगल त्यानंतर करण मात्र कुठे आक्रमक भूमिका घेताना पाहायला मिळतोय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 12 धावा. 2 चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. तिसरा चेंडू घेऊन ऑन असेल मिस्टर हर्षी पुन्हा
पुन्हा टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू जाईल डेक्लेअर रिझनला 1 धावेसाठी. 1 धावेने धावसंख्या धावफलकावर 13 धावा. 3 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला. येणारे चेंडू दुसऱ्या षटकातील असतील 3. धावसंख्या धावफलकावर 13 धावा. अजून सुद्धा विजयासाठी धावा बनवायचे असतील 13. प्रेम असेल आता स्ट्राईक एंडला ऑन. प्रेम सुद्धा टॅप करण्याचा प्रयत्न होता. चेंडू सरळ जाईल फलंदाजाला बीट करून यष्टीरक्षकच्या हातामध्ये निर्धावाचा चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. 4 चेंडू फेकले जातात. धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते ती 13 धावा. दुसऱ्या षटक ऑन असेल. 4 चेंडू फेकून झाला. धावसंख्या धावफलकावर 13 धावा 1 गोलच्या मोबदल्यात. पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला पाहायला गेलं तर मिस्टर प्रेम ऑन असेल. मात्र प्रेमच्या फळीतून मात्र येताना चौकार पाहायला मिळतोय. शॉर्ट पद्धतीचा चेंडू 2 क्षेत्ररक्षकाला बीट करून चेंडू जाईल 4 धावांसाठी. या 4 धावाने धावसंख्या धावफलकार पाहायला गेलं 17 धावा. अजून सुद्धा विजयासाठी धावा बनवणे आवश्यक तील वेबीची संघाला. पुन्हा एकदा वर्षी पाहायला मिळेल चेंडूवर. तो मात्र अनिकेत असेल चेंडूवर फेकी करेल तत्पर्यंत सेफ झोनला खेळाडू पाहायला मिळते. 2 षटक इथे संपतायत. धावसंख्या धावफलकार पाहायला गेला 17 धावा पाहायला मिळतात. विजयासाठी मात्र धावा बनवायचे असतील तर 10. वायबीची संघाला येणारे चेंडू असतील 18 चेंडू आणि विजयासाठी धावा बनवायचे असतील 10. तर तिसरे षटक घेऊन इंट्रोड्यूस केले जाईल नवली संघाकडून पाहायला मिळेलच. धावसंख्या धावफलकार लागली जाते ते 17 धावा. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 1 गोलच्या मोबदल्यात. आता मात्र तुषार मोरे पाहायला मिळतो. तिसरे षटक घेऊन ऑन गोलंदाजी मार्कवर. फलंदाजाचा विचार केला तर एका बाजूला करण ओपनिंग पेअरमधील खेळाडू मैदानात तैनात असताना दुसऱ्या बाजूला प्रेम मोरे नॉन स्ट्राईक एंडला अशी जोडी मैदानात पाहायला मिळते. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकार 17. तेव्हा फुलटस पद्धतीचा चेंडू होता. चेंडू सर्व जाईल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न होता. पोहोचीची संधी असेल अशी खराब अशी फेकी पाहायला मिळाली यशांच्याकडून. तत्परत 1 धाव पूर्ण. या 1 धावाने धावसंख्या धावफलकार 18 धावा. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर मिस्टर प्रेम मोरे पाहायला मिळतो. आता फलंदाजी मार्कवर ऑन स्ट्राईक. इथे मात्र प्रेम मोरेला जावं लागेल बॅक टू द पोल. आणि प्रेम मोरेच्या मात्र इथे यष्टी उद्ध्वस्त केले जात आहेत. आता मात्र मैदानात जाताना पाहायला मिळेल मिस्टर दर्पण मोरे असेल. 3 चेंडूचा इथे खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकार 18 धावा. तर येणारे चेंडू असतील 15. विजयासाठी धावा बनवायचे असतील 9. आता मात्र मैदानात चेंडू चेंज होताना पाहायला मिळते. एका बाजूला नॉन स्ट्राईक एंडला दर्पण आणि स्ट्राईक एंडला दर्पण तर एका बाजूला नॉन स्ट्राईकला करण अशी जोडी पाहायला मिळते. पुन्हा एकदा सज्ज असतील गोलंदाजी मार्कवर मिस्टर तुषार मोरे पाहायला मिळेल. चौथा चेंडू घेऊन ऑन. इथे मात्र पुन्हा धावतीची संधी असेल त्यांनी कुठेतरी चुकी करताना पाहायला मिळाला. तत्पर्यंत खेळाडू मात्र सेफ झोनला पाहायला मिळतोय. इथे मात्र 4 चेंडूचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते ती 18 धावा. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर तुषार मोरे मात्र सुंदर अशी गोलंदाजी हाताळताना पाहायला मिळते. इथे मात्र हलक्यात 1 धाव पूर्ण. या 1 धावाने धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते ते 19 धावा. तिसरा षटक ऑन असेल. शेवटचा चेंडू पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर तुषार मोरे पुन्हा पाहायला मिळते. धावसंख्या धावफलकावर 19 धावा. शेवटचा चेंडू असेल. तुषार मोरे पुन्हा पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर. विचार केला तर 5 चेंडू हाताळून 2 धावा खर्च केला आणि 1 गडी मात्र माघारी पाठवण्यात यश तुषार मोरेला पाहायला मिळते. ते मात्र हलक्यात 1 धाव पूर्ण. या 1 धावाने धावसंख्या धावफलकार पाहायला मिळते ते 20 धावा. विजयासाठी वायबीसी संघाला बनवायचे असतील धावा 7. येणारे चेंडू असतील 12. तर मॅच ऑन होताना पाहायला मिळेल. आता मात्र मैदानात पाहायला मिळेल गोलंदाजी मार्कवर इंट्रोड्यूस केले. चौथा षटक घेऊन मिस्टर नवीन पाहायला मिळते ऑन गोलंदाजी मार्कवर. येणारे चेंडू असतील 12. विजयासाठी धावा बनवायचे असतील 7. फलंदाजीचा विचार केला तर करण ठाकूर अजून सुद्धा मैदानात ओपनिंग पेअरमधील खेळाडू तैनात असेल तर एका बाजूला दर्पण मोरे नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळते. फुटत पद्धतीचा चेंडू आणि सरळ चेंडू जाईल.
तर पंच आपला निर्णय काय होतील.
त्यावर 4 जवळ जोडल्या जातील. तर विनंती असेल ग्राउंडचा ताबा सोडायचा सर्व खेळाडूंना विनंती असेल. चौकार असेल आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या धावफलकावर 24 धावा 24 धावा पाहायला मिळतात. तर मॅच ऑन होताना पाहायला मिळते. तर एक डिक्लेअर झाला एक धाव या एका धावाने विचार केला. धावसंख्या धावफलकावर 25 धावा. दोन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या चेंडूवर विचार केला तर चौकार त्यानंतर एक धाव अशा धावसंख्या धावफलकावर 25. दोन चेंडूचा इथे खेळ समाप्त झालाय. दर्पण मोहरे पाहायला मिळते. मात्र लेग बायच्या स्वरूपात एक धाव मात्र इक्वल होताना पाहायला मिळते. तर रन्स विचार केला तर धावसंख्या धावफलकावर 26 धावा. तीन चेंडूचा खेळ समाप्त झालाय. चौथा षटक ऑन असेल. विचार केला तर चौथा चेंडू घेऊन पुन्हा एकदा नव्याने पाहायला मिळेल. ऑन करून त्याची मार्कवर एक धावाची आवश्यकता असेल विजयासाठी वायबीच्या संघाला. पुन्हा एकदा धावचीची संधी असेल तत्पर्यंत मात्र निर्धावाचा चेंडू विजयासाठी मात्र एक धावाची आवश्यकता असेल. चौथ्या षटकातील चेंडू फेकून दिला 4. तर वायबीची संघ विजय होताना पाहायला मिळतोय. यापुढे होणारा अंतिम सामना फिनालेचा सामना पाहायला मिळतोय. एका बाजूला असेल वायबीसी वेळ संघ तर दुसऱ्या बाजूला साई गणेश सातपल्ली दोन्ही संघांच्या कर्मधाराला विनंती असेल समालोचन कक्षामध्ये नाणेफेकीसाठी यायचा आहे. शेवटचा सामना पाहायला मिळतो सुपर संडे मधील फिनालेचा सामना फायनल सामना पाहायला मिळतोय.